रस्ता झालाच पाहिजे, अंबोट गवळवाडी रस्ता झालाच पाहिजे, हा रस्ता झालाच पाहिजे। पोलीस मित्र संघटनेचे उपाध्यक्ष रमेशजी कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली अंबोट गवळवाडी अंतर्गत रस्त्याचं उपोषण 19 तारखेपासून चालू आहे। आज दिनांक 22/9/2025 रोजी नवरात्रोत्सवाचा घटस्थापनेचा पहिला दिवस असून आज या रस्त्यासाठी ग्रामस्थांवर साखळी उपोषण करण्याची गोष्ट येते, वेळ येते, ही खरोखरच प्रशासनासाठी खेदाची गोष्ट आहे। गेली 35 वर्ष रखडलेला हा रस्ता अजूनपर्यंत का होत नाही आणि ह्या रस्त्यावरून शेकडो विद्यार्थी रोज ये-जा करत असतात। बरेचशी वाहनांची येथे वर्दळ असते आणि 35 वर्ष हा रस्ता प्रलंबित आहे। तरी शासनाला, प्रशासनाला माझी विनंती आहे की ह्या रस्त्याचं नूतनीकरण लवकरात लवकर व्हावं। ही ग्रामस्थांच्या वतीनं मी पोलीस मित्र संघटनेचे उपाध्यक्ष रमेशजी कदम आणि प्रशासनाला मी साथ घालू इच्छितो। कर्जतकर नागरिक आपणा सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने मी संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने या कर्जत तालुक्यातले सर्वच रस्ते खड्डेमुक्त व्हावेत त्यासाठी 30 जुलैपासून सतत 2 महिने आंदोलन करत आहे। आम्ही मागच्या जुलै महिन्यामध्ये तालुक्यामधील जे रस्ते खराब होते, खड्डेमय होते, ज्या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पाणी साठलं होतं आणि तिथे वाहन चालवणं मुश्किल होतं, त्या रस्त्यात बसून आम्ही आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभाग, PWD, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद सगळ्यांना आम्ही ते निदर्शन आणून दिलं होतं। त्या अपेक्षेप्रमाणे पहिल्या आंदोलनाच्या वेळी त्यांनी कामास सुरुवात केली होती आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं होतं। परंतु ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मला एक कर्जतकर नागरिकांना आणि कर्जत ग्रामस्थांना जे सामाजिक आहेत, धार्मिक आहेत, राजकीय सर्वच कार्यकर्त्यांना मला एक आवाहन करायचं आहे की आम्ही आता एक नवीन नियम सुरू केलेला आहे। कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, त्यामुळे ज्या विभागामध्ये रस्ते खराब आहेत तिथल्या ग्रामस्थांनी जर आमच्या पोलीस संघटनेकडे जर लेखी अर्ज दिला आणि जर लेखी कळवलं की आमचा रस्ता खूप खड्डेमय आहे, खड्ड्याचे साम्राज्य आहे, त्या रस्त्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं, आम्हाला रस्ता करून देण्यास मदत करावं, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू, अशा प्रकारचं आम्ही आवाहन केलं होतं। त्या आव्हानाला मी या अंबोट आणि गवळवाडी ग्रामस्थांचे खरोखर अभिनंदन व्यक्त करतो। आणि जसे गवळवाडी आणि अंबोटचे ग्रामस्थ आहेत असेच प्रत्येक गावाला ग्रामस्थ लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। कारण त्यांनी मला या अंबोट गवळवाडी रस्त्याची अवस्था पाहून, म्हणजे ह्या रस्त्याला विद्यार्थी जात येत असतात दररोज, त्यांना या रस्त्याने जाणे मुश्किल होतं। आता आम्ही त्या खड्ड्यामध्ये बसलो, त्या खड्ड्यामधून जाताना विद्यार्थ्यांना त्रास होतोय, नागरिकांना त्रास होतोय, महिलांना त्रास होतोय। शिवाय या रस्त्याला खूप गवत वगैरे वाढलेलं आहे, येता जाता जे साप वगैरे जात असतात, कदाचित कोणाला सापात दंश होऊन जीवहानी होऊ शकते किंवा ह्या खड्ड्यामध्ये पडून एखाद्याला चक्कर येऊन किंवा काही पण होऊ शकतं। ह्या रस्त्याचं जी दुरवस्था आम्ही पाहिली आणि खरोखर जुलै महिन्यामध्ये आम्ही गवळवाडीमध्ये आलो होतो। म्हणजे आम्ही ज्या रस्ते संपूर्ण तालुक्याचे पाहणी करत असताना गवळवाडीमध्ये आलो होतो, तर खरोखर आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा जो ढोबल कारभार आणि गलथान कारभार आम्ही पाहिला तर 1 मे पासून तिथे खडी अंतरली होती आणि जुलैपर्यंत कुठल्या प्रकारची तिथं त्यांनी पुढचं काय कॉन्क्रीटीकरण केलं नव्हतं। त्या रस्त्यावर आम्ही जेव्हा आलो त्या रस्त्यावर आम्ही आंदोलन केलं आणि तेव्हा बांधकाम विभागाचे उपअभियंता खिलार साहेब यांना आम्ही त्या स्पॉटवरून फोन करून सांगितलं की या रस्त्यावर मे महिन्यापासून खडी पडली अद्याप कॉन्क्रीट का नाही। तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही एका महिन्यामध्ये करून देतो। अपेक्षेप्रमाणे त्यांनी 1 महिन्यात तेवढं काम मात्र त्यांनी चांगलं केलं। आता त्या रस्त्यावर व्यवस्थित विद्यार्थ्यांना जाता येतं, पण त्याच रस्त्याच्या पुढे जो अंबोट आणि गवळवाडी हा रस्ता आहे, ह्या रस्त्यामध्ये दुरावस्था आहे, त्यासाठी आम्ही त्याला विनंती केली होती। पण आता त्या रस्त्याचा अशी परिस्थिती झालेली आहे की हे लोकशाही राज्य आहे की हुकुमशाही राज्य आहे, की हे कोण मालक चालवतोय की शासन चालवते काय कळून येत नाही। कारण ह्या रस्त्यामध्ये आम्ही रायगड जिल्हा परिषदचे बांधकाम विभाग अभियंता खिल्लार साहेब यांना विचारणा केली की ह्या रस्त्याचं काम का होत नाही, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही। त्यानंतर PWDचे उपअभियंता संजीवजी वानखेडे यांनाही विचारणा केली, त्यांनी तर आता पत्र देऊन टाकले की हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही। ग्रामपंचायतचे BDO अधिकारी सुशांत पाटील यांनाही आम्ही ते लेटर दिलं, त्यांनी तसं पत्र दिलं की आमचा ग्रामपंचायतचा अखत्यारीत रस्ता येत नाही। त्यानंतर इतर जे विभाग आहेत सगळ्यांनी आम्हाला तसं पत्र दिलं की हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही। आणि त्याच्यामुळे आम्ही 2 महिन्याच्या नंतर आमचा नाविलाज झाला आणि या ग्रामस्थांच्या समेत या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये बसून आम्ही आज आंदोलन करतोय। आणि खेदाची गोष्ट आहे की या तालुक्यामध्ये राजकीय पुढारी असतील, विरोधी पक्ष नेते असतील, अधिकारी असतील, यांना जाग कधी येणार
जर एवढं अशा प्रकारचं जर ह्या गवलवाडी आंबोट रस्त्यावर जर अशी परिस्थिती असेल संपूर्ण तालुक्यात आम्ही आता जाणारच आहेत. आम्ही या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून सर्व तालुक्याच्या ग्रामस्थांना आवाहन करतो, आपले रस्ते कुठल्याही विभागाचे असतील खड्डेमय असतील, आपण आम्हाला त्या लेखी पत्र द्या, त्या रस्त्यावर आम्ही आंदोलन करू, उपोषण करू आणि आपला रस्ता करून घेऊ. त्यासाठी मी या ग्रामस्थांचं खरोखर पहिल्याच मला जो लेखी पत्र आले, आमचा संघटना ही पक्षविरुद्ध आहे, कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही आणि आम्ही पक्षविरुद्ध आंदोलन करतो. 2 महिने झाले. ग्रामस्थांना विनंती आहे, आपण आपल्याकडे तक्रार आमच्याकडे लेखी पत्र द्या, आम्ही आपला रस्ता करून घेऊ. आणि विशेष करून हे आंबोट आणि गवलवाडी ग्रामस्थांचे मी खरोखर आभार व्यक्त करतो. आणि हे सुशिक्षित आहेत आणि जागृत आहेत. खरोखर असे जागृत नागरिक सर्व गावात मिळावं अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. या उपोषणाची पार्श्वभूमी सर्वप्रथम या या रस्त्यासाठी आम्ही सर्व प्रशासकीय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले, परंतु आश्चर्याची बाब पुढे आलेली आहे की सर्वच प्रशासकीय बांधकाम विभागाचे प्रशासकीय अधिकारी सांगतायत की हा रस्ता आमच्या अखत्यारीत नाही. म्हणजे ग्रामपंचायत सांगते की आमच्या अखत्यारीत नाही, तसं त्यांनी पत्र दिलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सांगते आमच्या अखत्यारीत नाही, तसं त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे. आणि PWD जिल्हा परिषद पण सांगते की आमच्या अखत्यारीत नाही, त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे. म्हणजे आता ह्या गवलवाडी आंबोड अंतर्गत रस्त्याच्या बाबतीमध्ये एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की हा रस्ता सरकारी शासनाचा आहे, सार्वजनिक आहे की मालकीचा आहे. त्याच्यामुळं ह्याच्यासाठी आम्ही आता तीव्र आंदोलन घेतलेलं आहे. भविष्यात आत्ता जे आंदोलन सुरू आहे हे फक्त साखळी उपोषण आहे आणि आम्ही टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्याचा निश्चय केलेला आहे. म्हणजे आम्ही आता सतत 3 दिवस साखळी उपोषण करणार आहोत. 3 दिवसात जर सर्व बांधकाम विभाग ज्या विभागाच्या अखत्यारी हा रस्ता आहे त्यांनी जर दखल घेऊन ह्या रस्त्याचे खड्डे त्वरित भरले नाही, म्हणजे आंदोलन सुरू असताना खड्डे भरण्याचे काम सुरू केले नाही, तर मात्र आम्ही इथे बेमुदत उपोषण करणार आहेत. आणि आम्ही ज्या दिवशी आम्हाला संबंधित विभाग ह्या रस्त्याचे खड्डेमुक्त करून नूतनीकरण करण्याची लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आमचे हे उपोषण सुरू राहील. आणि अधिक म्हणजे जर बिलकुल कोणी प्रशासनाने आणि शासनाने जर लक्ष केलं नाही तर मात्र आम्ही उपोषणाचं रूपांतर आत्मत्याग आंदोलनात करणार आहोत. तेव्हा सर्व शासनाला माझी विनंती आहे, हा रस्ता कोणाच्या अखत्यारी आहे त्यांनी हा रस्ता दुरुस्ती आणि नूतनीकरण करून द्यावा. धन्यवाद. कर्जतकर नागरिक आपणा सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज दिनांक 22/9/2025 पासून आम्ही आंबोट गवलवाडी अंतर्गत रस्त्याचे रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी आणि नूतनीकरण करण्यासाठी साखळी उपोषण करत आहोत. आणि आज घटस्थापना आणि या घटस्थापनेच्या दिवशी या आंबोटकर ग्रामस्थांना रस्ता दुरुस्त आणि रस्ता नूतनीकरण करण्यासाठी साखळी उपोषण करण्याची वेळ आली. ही खूप खेदाची गोष्ट आहे आणि कर्जत प्रशासनासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही कर्जतकर नागरिकांना या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतोय की आपण या आंदोलनास मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन ह्या गवलवाडी आंबोड अंतर्गत रस्त्याचे रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी आणि रस्ता नूतनीकरण करण्यासाठी मोठ्या संख्येने पाठिंबा देऊन आम्हाला सहकार्य करावा. धन्यवाद.